संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची तुरुंगात चांगलीच बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप होतोय। कराडनं तुरुंगात मटण पार्टी केल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला। धस यांनी मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबाची भेट घेतली। यावेळी देशमुख कुटुंबियांनी त्यांच्याकडे काही पुरावे दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। यानुसार देशमुख हत्याकांडातील आरोपींना तुरुंगामध्ये VIP ट्रीटमेंट दिली जाते। कपड्यांची बॅग, वेळच्या वेळी चहापान आणि इतकंच नाही तर मटण सुद्धा पुरवलं जात असल्याचा गंभीर आरोप सुरेश धस करतात। देशमुख यांनी विथ टायमिंग जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांना कशी VIP ट्रीटमेंट दिली जाते याचे जवळजवळ 13 उदाहरणं हे माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेले आहेत आणि ते मी तुम्हाला सुद्धा PDF करून पाठवून देईल। इतकी VIP ट्रीटमेंट जर इतक्या बेकार घटनेमधल्या लोकांना दिली जात असेल तर लोकांना बाहेरच्यापेक्षा जेलच बरं वाटेल। आणि सुरेश धस यांच्या विरोधात आता मुंडेंचे समर्थक आक्रमक झालेत। परळीमध्ये मुंडे समर्थकांनी काळे झेंडे दाखवत सुरेश धस यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी केली। घोषणाबाजी करणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर सिरसाळामध्ये सुद्धा सुरेश धसांच्या विरोधात मुंडे समर्थक आक्रमक झाले होते। धस यांच्या विरोधात पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली। सुरेश धस यांच्या ताफ्यावर दगड फेकण्याचाही प्रयत्न झाला, पण पोलिसांनी वेळीच आंदोलकांना रोखल्यानं पुढचा अनर्थ टळला।